हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करून द्या आणि शेअर करायला विसरू नका. तर गाईज, आम्ही आज हातगड किल्ल्यावर जायचा प्लॅन केला होता. तर आम्ही आता निघालो आहोत देसगावच्या दिशेने हातगड किल्ल्याला. तर बघू शकता, आम्ही चाललो होतो 5 जण. आम्ही सगळे भावंड होतो आणि अचानक प्लॅन झाला होता. कामाला सुट्टी घेतली होती, त्याच्यामुळे म्हटलं थोडं मस्तपैकी एन्जॉय करून येऊ. मग निघालो आम्ही हातगड किल्ल्याचा प्लॅन करून मस्तपैकी फिरायला. तर पाऊस बी थोडा बऱ्यापैकी उघडा होता, त्याच्यामुळं बरं होतं. अशा प्रकारे वातावरण वगैरे एकदम असं हिरवगार वगैरे होतं, त्याच्यामुळे फिरायला एकदम भारी वाटतं. मग काय म्हटलं, जाऊ मस्तपैकी एन्जॉय करू वगैरे. मग चाललो होतो. नुसते स्ट्रॉबेरीचे बागायतदार आहे, त्याच्यामुळे काही जणांतर कागद टाकेले पेपर आणि रस्ते बिस्ते थोडे काय खड्डे खुड्डे आहेत. मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण असा. लिंगाम्याची बारी. आता मी बारीत आलोय. बारीतून आलो, पण तिकडे थोडा आता पावसामुळे रस्ता खराब झालेला आहे. आलो बारी वगैरे चढून पुढे एक मस्त छोटासा तलाव वगैरे, तो मस्तपैकी तुडुंब भरला आहे. आणि तर 2-1 मिनिटं थांबलो होतो. हातगड जवळच बाकी होतं. प्रकारे खड्डे खुड्ड्यांमध्ये चाललो होतो आम्ही हातगड किल्ल्याला भेट द्यायला. तर तुम्ही बघू शकता, तो समोर आहे ना, तो हातगड किल्ला आहे. आणि आम्ही लवकरच हातगड किल्ला पार करणार आहे. मग आम्ही हातगड किल्ल्यावर मग काय झालं, तिथला रस्ता चालू मस्तपैकी असं गाडी वगैरे काय मी चालत होतो, त्याच्यामुळे काही विषय नव्हता. चाललं होता, बाकी पोरं काय एन्जॉय करत मस्तपैकी पाय चालले होते. पण आम्ही डायरेक्ट गाड्या घेऊन चाललो होतो. अर्धे गेलो होतो गाड्या घेऊन जिथंपर्यंत गाड्या जातात तिथंपर्यंत. तर मग अशा प्रकारे पाऊस वगैरे थोडा आधी येऊन गेला, त्याच्यामुळे रस्ते वगैरे ओढलेत, बघू शकता तुम्ही. आणि हातगड किल्ल्याला यायचं खूप कधीच स्वप्न होतं आमचं, तर ते आता पूर्ण होत आहे. आमच्या गावाजवळच आहे, पण ते कसं जवळच्या ठिकाणी जाता येत नाही. लांबून लोक येऊन लागतं, पण आम्हाला काही जाणं होत नाही. त्याच्यामुळे आम्ही आज प्लॅन केला होता, तो आज फायनली सक्सेसफुल होत आहे. आणि तुम्ही पण हातगड किल्ल्याला भेट देऊ शकता बरं का. मस्तपैकी एन्जॉय करू शकता हातगड किल्ल्याला भेट देऊन. तुम्ही असं खतरनाक धुका वगैरे बघून एकदम खतरनाक वाटतं, त्याच्यामुळं काही विषय नाही. तर इतकं असं वातावरण बघितलं ना मला, तर खूप छान वाटतं. आणि अजून उंचावर गेलं तर मग एकदम फिलिंग बॅक टाकत गेल्यासारखे वाटते. अशा प्रकारे आम्ही अजून चालू आहे गाडीवरच. तर आता पोहोचतच आहे. गाड्या इथंपर्यंतच जातात, त्याच्यामुळं काय तिथंपर्यंत गाड्या आम्ही काय इथंपर्यंत घेऊन आलो आणि म्हटलं इथं लावून देऊ, मग इथून पाय जाऊ. आणि आमचे तीनो भाई
विनोताबाई मागे होते, तर ते पण आता आलेत पार्किंगला गाडी लावायला. मग पार्किंग वगैरे केली आम्ही मस्तपैकी आणि तिथून आमचा पाय प्रवास चालू होणार होता. तर आम्ही इथून बघून घेतलं, म्हटलं काय नजारा वगैरे, एक नंबर नजारा वगैरे मस्त होता. आणि मग काय चालू झालं पायऱ्या चढायला वगैरे. सगळं वातावरण योग्याबाई, अमोलबाई, विशालबाई आणि रोशनबाई होते. मग काय मस्तपैकी आम्ही पायऱ्या वगैरे चढायला सुरुवात केली. चालले ते दोन्ही तिन्ही भाऊ पुढे, म्हटलं थांबाय आम्हाला वेळ वगैरे जोश जोशमध्ये त्यांना पायऱ्या चढायला आम्हाला वेळ द्या म्हटलं. मग काय आलो काय तो नंबर काय ते जुने दगडी बांधकाम, शिवाजी महाराजांच्या काळातले सगळे किल्ले, म्हणजे कोणतेही किल्ले बघायला गेले तर अतिशय उत्कृष्ट दर्जाचे बांधलेले असतात. त्याच्यामुळे मला गडकिल्ले फिरायची लय आवड आहे पहिल्यापासून. तर माझे आतापर्यंत 7-8 किल्ले मोठे मोठे फिरून झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता असे दगडा कोरीव काम वगैरे केलेले आहे त्यांनी. असे भयंकर गुफा वगैरे तिथं आहे, असे मस्तपैकी कोरलेले, पूर्णमध्ये अंधार वगैरे आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पायऱ्या वगैरे चढत होतो. तुम्ही पण नक्की एक वेळा हातगड किल्ल्याला भेट देऊ शकता. तिथं पण बघण्यासारखं ठिकाण आहे. तिथं गेट वगैरे आहे. धुक्याच्या वातावरणात गेल्यावर सांगायला डायरेक्ट थोडा त्रास होत होता, त्याच्यामुळं नवीन गेलो होतो आम्ही. तर गाईज आम्ही पोचलोच आता टोकाला. तर तुम्ही बघू शकता आता पुढचा व्ह्यू कसा आहे ते. अतिशय एकदम असं आनंददायी वातावरणात आल्यावर खूप काही मजाच वेगळी असते. आणि भावंडांसोबत फिरायची मजा म्हणजे खूपच वेगळी असते. तर आम्ही अशा प्रकारे वरती आलो. इथं मंदिर वगैरे होतं मस्तपैकी. आता तिकडे तिकडे कडे बांधलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे हातगड किल्ल्यावर आम्ही पोचलेलो आहे. तर आपले भावंड ते पण मस्तपैकी कानाकोपरा बघायला लागलेले. तुम्ही बघू शकता उंचावरचा व्ह्यू कसा वाटत होते. इकडच्या बाजूला सापुतारा वगैरे आहे. अशा प्रकारे पूर्ण जंगल वगैरे आणि सगळे जुने बांधकाम वगैरे. पुढं पाण्याचे टंके, पुढं काय बांधलेले तुम्ही बघू शकता. जुन्या काळातले घर वगैरे सुद्धा आहे तिथे. अशा प्रकारे आम्ही एन्जॉय करत मस्तपैकी हातगड किल्ल्याचा आनंद घेत होतो. आणि चाललो आम्ही इकडच्या कोपऱ्याला तिकडच्या कोपऱ्याला. अशा प्रकारे हातगड किल्ल्याचा व्ह्यू वगैरे. इथं खाली हातगड गाव आहे आणि फुलं धुकं वगैरे आहे. आता थोडं धुकं बाजूला आवरलं आहे. आणि आमचा योग्य भाऊ खतरनाक गवत वर टाकत होता, तर ते हवेने डायरेक्ट उडून जात होते रिटर्न. जसे कोकण कड्यावर लोक काय पण वस्तू फेकतात त्या डायरेक्ट रिटर्न येतात. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. खूप हवा चालू होती वरती. तर गाईच सांभाळूनच चालवलं.